जळगावमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। लखनौ मुंबई एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली आहे। जळगावमधील भादली रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेसच्या S4 या डब्याला ही आग लागलेली आहे। मंगेश जोशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंगेश, पुष्पक एक्सप्रेसला आग लागलेली आहे, ही आग सध्या आटोक्यात आलेली आहे का? सध्या काय स्थिती आहे? नक्कीच सागर, गाडी क्रमांक 12533 ही जी गाडी आहे लखनौ मुंबई पुष्पक एक्सप्रेस ही खरं तर भुसावळ रेल्वे स्थानकावरून जळगावकडे जात असताना खरं तर भादली रेल्वे स्थानकावर जे आहे या गाडीच्या S4 या बोगीच्या चाकाखाली जे आहे धूर निघायला लागला। मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने खरं तर लोको पायलटच्या ही बाब लक्षात आली आणि भादली रेल्वे स्थानकावर जे आहे लोको पायलटने ही गाडी थांबवली। मात्र ज्यावेळेस या गाडीची तपासणी केली असता S4 बोगीखाली जे चाक आहे त्या चाकाखाली जे आहे ब्रेक लायनर जे आहे ते घासल्यामुळे ही आग लागलेली होती, अशी माहिती जी आहे ती रेल्वे विभागाकडून आता मिळते आहे। आणि त्याच अनुषंगाने वेळीच जे आहे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ खरं तर चाकाखाली जे ब्रेक लायनर जो जी आग लागलेली होती ती आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। जे फायर सिलेंडर होते त्या माध्यमातून तर ही आग विझवण्यात आलेली आहे। एकंदरीतच ब्रेक लायनरमुळे अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार समोर येत असल्याची माहिती देखील पाहायला मिळते। मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। आता रेल्वे जी आहे ती पुढे प्रस्थान करण्यात आली आहे। सागर, नक्कीच मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।